पुण्यातील सहकारनगर पोलीस ठाण्यामध्ये रवींद्र धंगेकर यांच्या वतीने भाजपकडून ते पैसे वाटप केल्याचा आरोप केला किती पैसे वाटले पोलीस कारवाई करत नाही पोलीस कारवाई करत नाही सरळ तिकडे भाजपने अशा प्रकारचे पैसे खरंच वाटलेत का आणि तुम्हाला जे पुरावे सापडले ते पोलीस कारवाई करत नाही. नितीन कदम आमचे 2 तासापूर्वी पोलीस स्टेशनला आले होते. भारतीय जनता पार्टी नगरसेवक काही गुन्हेगारांना हाताची धरून या भागात पैसे वाटतात ही तक्रार द्यायला आले होते. तक्रार दिल्यानंतर 2 तास पोलीस खात्याने काय केलं नाही. ज्यांच्या नावाची तक्रार केली ते इथं आले, फेसबुक लाईव्ह केला आणि निघून गेले. नितीन कदमचा फोन आला मला, भाऊ माझं फोन ऐकत नाही. म्हटलं ऐकत नाही तर सगळे पाकिटं गोळा केले आणि यांच्याकडे आलो. आज पुणे शहरामध्ये सरस पैसे वाटले जातात ही पोलिसांना माहिती आहे, पण पोलीस खातं दुर्लक्ष करते. का करते पोलिसांवर दबाव पोलीस मेळ खात्याचं ऐकतंय, देवेंद्र फडणवीसांचं ऐकतंय. कालच मी प्रेस नोटमध्ये पत्रकार परिषदेमध्ये म्हणलो की यांनी प्रचंड पैसा आणलाय आणि हा पैसा वाटणारे जे 400 पट मोहरांची वाढलेली प्रॉपर्टी संपत्ती ती आता पुणेकरांना आली. कोरोनाच्या काळामध्ये जे पैसे त्यांनी खाल्लेले ते पैसे आमच्या जनतेमध्ये पाठवण्याचा प्रयत्न म्हणून निवडणुका जिंकायचे आहेत. अनेक पक्षांना त्यांनी रसद पुरवली. रसद पुरून मी त्यांच्या लक्षात आलं की आपण जिंकत नाही. मग शेवटच्या हातात पैसे आणि सर्वात गुन्हेगारांना घेऊन पैसे पुणे शहरात वाटतात, इथंच नाही वाटत. मग शिवाजीनगर असेल, कोथरूड असेल, केळेवाडी असेल, अनेक ठिकाणी गुन्हेगारांना घेऊन पैसे वाटतात आणि याचा निषेध आता फक्त एकच आहे की लोकशाहीमध्ये आम्हाला रस्त्यावर बसण्याशिवाय पर्याय नाही. पोलीस काय ऐकत नाही. पुरावे काय आहेत पोलीस कारवाई करतात. सगळी नावं पोलिसांना दिलेल्या कार्यकर्त्यांनी आणि ते सर्वात पैसे वाटतात. बरं, जर का कारवाई झाली नाही तर रवींद्र धंगेकरांचं पुढचं पाऊल काय असणार आहे देखील तुम्ही आंदोलन केली. मी चळवळीचा कार्यकर्ता आहे. माझ्याकडे एकच बाबासाहेब आंबेडकरांनी संविधानाचा हातात दिले आणि ते मी पद्धतशीरपणे लोकशाहीमध्ये वापरण्याचा प्रयत्न करतो. तर असे पैसे वाटत असताना तर पोलिसांना का कळत नाही? पोलीस काय करतात? मग फक्त एखादा पान टेपली जर एखादा माणूस बसला तर त्याला उचलून मारहाण करतात आणि नगरसेवक पैसे वाटताना तुम्हाला दिसत नाहीत का? हा महत्वाचा मुद्दा आहे. आणि त्यांनी किती मला स्टंट म्हटलं काय म्हटलं तर हा पैसा त्यांनी आणलेला आहे आणि आमचे नितीन कदमांनी 2 तासापूर्वी त्या ठिकाणी बसून माझा तक्रार घेता शेवटी मला यावं आजच बसून मी उमेदवार असलो तरी हे पैसे वाटणार न थांबता मग मी काय करू शकतो? पोलीस कारवाई नाही करत मग मी काय करू शकतो? मग हुकुमशाही चालली असेल तर मग शेवटचं हे बाबासाहेबांनी दिलेलं संविधानच वापरू शकतो. रात्रभर इथेच बसतात. जोपर्यंत कारवाई होत नाही, जोपर्यंत पैसे थांबत नाही आणि जोपर्यंत हद्दीत पोलीस पुणे शहरातल्या पोलीस जात नाही, निवडणूक अधिकारी जात नाही आणि जोपर्यंत मला माहिती कळत नाही तोपर्यंत निवडणूक आयोगाला तुम्ही कळवले त्यांचं म्हणणं अजून त्यांची लोकच आली नाही आणि बाहेरही पण नाही त्या भागात फिरत नाही. नक्कीच. तर हा सगळा गोंधळ जो आहे तो सहकारनगर ठाण्यामध्ये झालेला आहे आणि मोठ्या प्रमाणात जे रवींद्र धंगेकरांचे कार्यकर्ते जे त्यांच्या वतीने ठिय्या आंदोलन जे पुण्यातील सहकारनगर स्कूल ठाण्यामध्ये सुरू झालेलं आहे. नेमकं पोलीस काय कारवाई करतात आणि धंगेकर रात्रभर करते ते बघतायत का हे पाहणं. रोहन कदम, जय महाराष्ट्र, पुणे.